आपल्या आदेश डॉननं आज मोठाच्या मोठा सरप पकडला. संध्याकाळच्या टाइमला थोडंसं गंध पावडर करून मी आपली स्प्लेंडर घेऊन चोट्याला येऊन इकडे तिकडे कुठं न जाता पहिले सोपान भाऊच्या दुकानावर आलो. तेले म्हटलं तुमच्या दुकानातला सगळ्यात महाग रुमाल दाखवा मला. एका महिन्यापासून या रुमालसाठी पैसे जमा करून राहिलो होतो. फायनली आज शेवटी पैसे जमा झाले. शात्यावर गुटाठून 30 रुपयाचा रुमाल घेतला आणि त्याच्यात पण हा गडी पार्टी मागत जाय. अरे थांब रे भाऊ, पैसे नाही येत आता. तिसा त्याला कसं समजून सांगितलं असतं तेवढ्यात अजून दोघं जण आले. पार्टी पाहिजे आणत जात पार्टी. मग ततून गाडी काढली आणि सरळ आलो आपल्या धुरभाऊच्या दुकानावर. अतिशय या दोघेले पोट भरून 10 रुपयाची पाणीपुरी खाऊ घातली आणि त्याच्यानंतर आपल्या गणाभाऊची एंट्री झाली. मोठाच्या मोठा सरप पकडून आणला तरी त्याला विचारलं का रे बा कुठे घेऊन चालले याले. ते म्हणत होते काही नाही, घरी फिरून राहिला होता, त्याला वावरात सोडून देतो आता. पण आपले आदेश डॉन चुप बसतात का? स्नॅप काढण्यासाठी भरणी घेतली भाऊ. अरे वापिस दे रे भाऊ तो देऊ. तो जर बाहेर आला ना आली होती न्यूज बनवून जाईल. शेवटी आद्याबादची भरणी घेतली आणि गणाला देऊन दे. नाहीतर आपला आद्या तर डायरेक्ट घरी घेऊन जायच्या मूड मध्ये होता सरपा. ततून गळ्याला गाडीवर बसवलं आणि रेलले घेऊन आलो. तुम्ही विचार करसान की अचानक भयानकपणे रेलमध्ये, कारण की आज रेलची यात्रा होती आणि तुम्हाला तर माहित आहे तुमचा भाऊ यात्रा कोणती सोडत नाही. यात्रेत आल्यावर सर्वात पहिला नियम म्हणजे दर्शन करणं. त्यासाठी महादेवाच्या मंदिरात आलो. अति शांततेतपणे दर्शन करून घेतलं आणि त्याच्यानंतर आलो डायरेक्ट महाप्रसादाजवळ. अतिशय येऊन पाहतो तो बसायला पण जागा नव्हती. पण आमचा नियम नंबर 2 म्हणते की फुकटचं कुठेच नाही सोडायचं. आणि तसं पण प्रसादाला नाही नसतात म्हणून. अतिशय 2 घास प्रसाद खाऊन आम्ही सरळ यात्रेत आलो. अतिशय येऊन जराकभर आम्ही यात्रेत फिरलो आणि त्याच्यानंतर आपली स्प्लेंडर काढली आणि निघालो घराच्या रस्त्याने. चला मग भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही ते फॉलोअरचं बटन दाबून घ्या.